नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि अप्रेंटिसशिप संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी महाट्रान्सको यवतमाळ इथं ही जाहिरात निघालेली असून या संदर्भामध्ये आपण आजची ही जाहिरात पाहतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला शिकाऊ इलेक्ट्रिशियन या पदाकरता एकूण 26 जागांकरता ही जाहिरात निघालेली असून या पदांकरता आपल्याला किमान 18 वर्ष पूर्ण असावीत व कमाल वयोमर्यादा ही 35 वर्षापर्यंत दिलेली आहे। या संदर्भामध्ये आपल्याला जे काही अप्रेंटिसशिप आहे तर अप्रेंटिसशिप संदर्भातली जी वेबसाईट आहे त्याच्यावरती नोंदणी क्रमांक जो आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय त्यानंतर आपल्याला ही जी जाहिरात आहे ही जाहिरात निघालेली आहे। ट्रेनिंग अप पिरियड जो असणार आहे तो 1 वर्षाचा असेल आणि या संदर्भामधलं आपलं जे क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन तुम्हाला 10वी नंतर तुमचा जो ITI आहे NCTVT कडून आलेला तो इलेक्ट्रिशियन मध्ये आपला कंप्लीट असावा। यासोबतच आपल्याला नोकरीचं ठिकाण हे यवतमाळ असून अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा ऑफलाईन आपल्याला दोन्ही करायचं आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशनची जी लास्ट डेट आहे ती 12/8/2026 असून या संदर्भामध्ये ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18/8 आहे। या संदर्भामध्ये अर्जाची प्रत पाठवण्याचा जो काही पत्ता आहे तो तुम्हाला पाठवायचा आहे तो आहे कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय औदा सव्वसू विभाग यवतमाळ विद्युत भवन 2रा मजला अर्नी रोड यवतमाळ 445-001। तर या संदर्भातली अधिकृत जाहिरात ही www.mahatransco.in व www.apprenticeshipindia.org या अधिकृत संकेतस्थळावरती ही जी मूळ जाहिरात आहे ती मूळ जाहिरात आपल्याला इथं दिसत आहे, ज्याच्यामध्ये 20 इलेक्ट्रिशियन म्हणजे 20 तंत्री या पदांकरता ही जाहिरात दिलेली आहे। आणि या संदर्भामध्ये आपल्याला अगोदर बघा जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे ते apprenticeshipindia.org ची नोंदणी केल्याची प्रत तसेच जाहीर सूचनेसोबत जोडलेला अर्ज भरून त्यासोबत शैक्षणिक अर्हता धारण केल्याची गुणपत्रिका हे जे आहे हे सगळं तुम्हाला आता जो मी पत्ता सांगितला तो आपल्याला 18/8/2026 पर्यंत पोस्टाने किंवा स्वहस्ते कार्यालयीन वेळेत पोहोचेल अशा पद्धतीने तुम्हाला या वेळेपर्यंत पोहोचवायचं आहे। तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्याला जो अर्जाचा नमुना आहे तो सुद्धा इथं दिलेला आहे, तो सुद्धा आपण इथून डाउनलोड करू शकता। तर या संदर्भामध्ये आपल्याला काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। धन्यवाद।